नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये जे काय होणार आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. तर ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे. चला तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता आम्ही सकाळी चाललो कामाला. तर हे पहा, आजचं वातावरण पाण्याचंच होतं, पण मग थोडं पाऊस खुलला आणि 2:30 वाजेपासून आम्ही काम करण्यासाठी निघालो मित्रांनो. दिवसभर पाऊस भरपूर होता, पण मग 2-2:30 वाजेपासून थोडा कमी झाला. मग तिथून आम्ही काम करायला निघालो आणि हे पहा बाग आहेत आणि बागाच्या जवळ आम्ही गेलो. हे पहा, इकडे जांबीचे पण बाग आहे आणि तिकडे डाळिंब आहेत. आणि हे पहा, आम्ही किती 5 माणसं आहोत, 5 मित्र. आणि हे पहा, थोडं काम केलं, त्याच्यानंतर घरी गेलो. परत संध्याकाळ झाली आणि मग त्याच्यानंतर फाट्या फोडल्या मित्रांनी आणि घरात शिरलो. आणि हे पहा, बिर्जिंगची सोय कशी आहे, ते आमची राहण्याचं ठिकाण कसं आहे ते तुम्हाला दाखवतो. हे पहा मित्रांनो, अशा पद्धतीने. आणि वरती बल्ब लागेल आहे. हे पहा, बोर्ड आणि पिवळा बल्ब लागेल होता. तर हे पहा, स्वयंपाकाचं पण काम चालू केलं. त्याच्यानंतर हे पहा, भात ठेवला, डाळ ठेवली पहिल्यांदा, त्याच्यानंतर भात बनवायचा होता. तर हे पहा, कसं बनवायचं काम पण चालू आहे माझ्या भावाचं. आणि हे पहा, अशा पद्धतीने एकदम जोरदार इस्तो पेटवली. त्याच्यानंतर काम सुरू केलं आणि मी पाणी ठेवायला गेलो. हे पहा, आंघोळीसाठी. त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवतो मधीसली खोली कशी आहे दुसरी, ते पण दाखवतो. तर आपण आता दार खोलूया पहिल्यांदा. तर पहा, दरवाजा खोलला. त्याच्यानंतर हे पहा, तुम्हाला मी दाखवतो. धुक्कट पण जास्त निघतं, धूर. हे पहा, डबा ठेवलेला आहे आंघोळीसाठी पाणी. आणि मस्तपैकी धडाधड अशी विस्तो पेटत आहे. तर जाऊया आता थोडं बाहेर काय चाललं आहे मित्रांचं ते. तर हे पहा, एकाची आंघोळ झाली, स्नो पावडर करून झाली. तर मस्तपैकी तो पण मजेत आहे, एकदम पोचबीज द्यायला तयार आहे. आणि हो पहा, दुसऱ्याची पण तयारी पाणी ठेवण्यासाठी. तर पहिला माझा नंबर होता मित्रांनो. तर हे पहा, हो पण चुलत भाऊच आहे माझा. एकदम मस्त मजा होती मित्रांनो. तर हे पहा, आता आंघोळ झाली. त्याच्यानंतर निघालोत आता व्हिडिओ अपलोड करण्यासाठी. तर म्हटलं जाऊया, व्हिडिओ पण अपलोड करायचं होतं आजचा ब्लॉगसाठी. तर हे पहा, मस्तपैकी नेचर आहे मित्रांनो. पाणी आता कमी झाला, त्याच्यामुळं बरं वाटलं, कारण 1-2 तास फक्त कमी झाला. हे पहा, नारळ कशी दिसतं मित्रांनो. नारळीला पण खूप नारळ लागलेले होते. तर मस्तपैकी हे पहा, पाणी काही रस्त्यावर अजून बाकी आहे. तर जाऊया आता आपण व्हिडिओ अपलोड करण्यासाठी. तर हे पहा, चिखल रस्त्यावरती. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथपर्यंतच आपण ठेवूया. तर मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.